पातिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे। नमस्कार, आजपासून सुरू होणाऱ्या शिमगोत्सवामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। वसंत ऋतूच्या आगमनाचा सण आहे शिमगा। होळीपासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते। वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात आणि हा ऋतू होळीच्या रूपात साजरा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते। प्राचीन काळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला कामदेवाने भगवान शंकरांची तपश्चर्या भंग करण्यासाठी वसंत ऋतूला प्रकट केले होते। महादेवांची तपश्चर्या भंग झाल्याने त्यांनी क्रोधात येऊन कामदेवाला भस्म करून टाकले होते। वसंत ऋतूच्या आगमनाने वातावरण अगदी प्रसन्न होते। प्राचीन काळी वसंत ऋतूचे आगमन हे विविध रंगांचे उधळण करून साजरा केले जात असे। तेव्हापासूनच होळीला रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली। त्या काळी फुलांपासून रंग बनवले जायचे, पण कोकणातला शिमगा हा काही औरच आहे। हा साजरा करण्याची पद्धतही काही औरच आहे आणि ते पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कोकणात। तर आता आपण आहोत चिपळूण तालुक्यातील रामपूर या गावामध्ये आणि हे आहे रामपूरचं ग्रामदैवत केदारनाथाचं मंदिर आणि तिथे सुरू आहे शिमग्याची तयारी। जेवढी उत्सुकता तुमच्या मनात आहे तेवढीच उत्सुकता माझ्याही मनात आहे शिमगा जाणून घेण्याची। तर चला आता आपण एकत्ररित्या पाहूया की कसा साजरा केला जातो हा शिमगा। आणि आता शिमगा म्हटलं तर ढोल हे आलेच, कारण ढोल हे शिमग्याची शान आहेत। कारण ढोलाच्या तालावरच तल्लीन होऊन भक्त पालखीला सानेवर घेऊन जात असतात व ढोलाशिवाय शिमगा हा अपूर्णच आहे, म्हणून पहिल्यांदा ढोलांची डागडुजी केली जाते। प्रत्येक ढोल हा नीट वाजतोय का ह्याची शहानिशा केली जाते, कारण ढोलाच्या प्रत्येक ठोक्यात जो ताल आहे तो ऐकताच बनतो आणि तो ताल ऐकल्यावर ते तुम्ही मंत्रमुग्ध झाला नाही तरच नव्हे। आणि ही आहे भगवान केदारनाथांची पालखी। भगवान केदारनाथ हे रामपूर गावाचे ग्रामदैवत आहेत। त्यांच्या पालखीमध्ये श्री भगवान केदारनाथ, श्री भैरीदेव आणि सालबाई हे 3 देव आहेत। सालबाई देवी आहे तर भैरीदेव आणि केदारनाथ देव आहेत। केदारनाथाच्या पालखीमध्ये हे 3 रूपं बसवली जातात व त्यांचा शृंगार करून त्यांना आज रात्रीच्या उत्सवासाठी ढोलाच्या तालावर नाचत गाजत त्यांना सानेवर नेलं जाईल। तर आता वेळ झाली आहे पालखी सजवायची आणि पालखी सजवायचं पूर्ण जबाबदारी ही ग्रामस्थ व गावकऱ्यांवर असते। पहिल्यांदा पालखीला एका रोपद्वारे पूर्णतः बांधून घेतले जाते, जेणेकरून पालखी नाचवताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही व त्यानंतर पालखीत विविध रंगाचे कपडे लावून तिला पूर्णतः सजवलं जातं। त्यानंतर त्यामध्ये देवाची रूपं ठेवली जातात। ह्या पालखीमध्ये आपल्या 3 रूपं आहेत। पहिलं आहे भगवान केदारनाथाचं, दुसरं आहे भैरीदेवाचं आणि तिसरं आहे देवी सालबाईचं। या 3 देवांच्या शृंगाराने ही पालखी अगदी सजलेली आणि धजलेली दिसते व त्यानंतर पालखीला गोंडे लावून तिची शोभा अजून वाढवली जाते। मग पालखीला विविध रंगाची एकदम सुंदररित्या अशी रोषणाई केली जाते। त्यानंतर देवांची रूपं ही पाहत बसावी असंच वाटत असतं। आता शिमग्याची पूर्ण तयारी झाली आहे, देवांचा शृंगार झाला आहे, देवही पूर्णपणे तयार आहेत आज रात्रीच्या उत्सवासाठी। पालखी ही पूर्णतः सज्ज आहे। आता फक्त वाट आहे ती रात्रीची, जेव्हा ढोलांच्या तालावरती नाचत गाजत पालखीला डोक्यावर घेऊन आणि विविध प्रकारे नाचवत सानेवर घेऊन गेलं जाईल। आपण आलेलो पालखी सजवतात ते पाहण्यासाठी। पालखी बांधून झालेली आहे, पालखी सजवून झालेली आहे। पालखीमध्ये देवांचे जे रूप असतात त्यांनाही ठेवलेलं आहे। त्यांचाही शृंगार करून झाला आहे। एकंदरीत पूर्णपणे तयारी झाली आहे शिमगोत्सवाची। आता फक्त वाट आहे ती संध्याकाळची किंवा रात्रीची। मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय। बघू आता किती वेळ जातो। वेळ हळूहळू पुढे सरतो तसं तसं आतुरता वाढत चालली आहे। बघूया, लेट्स गो। तर चला, ज्या क्षणाची वाट तुम्ही आणि मी पाहत होतो तो क्षण आलेला आहे। देवाची पालखी ही मंदिराकडून सानेकडे निघालेली आहे व ज्या जल्लोषात ती पालखी सानेकडे जात आहे ते पाहण्यासाठी चला जाऊया। आता तुमच्या मनात एक प्रश्न तर नक्कीच पडला असेल, हा मगातपासून सहान सहान असं करतोय तर खरं,
पण सहान म्हणजे नक्की काय? सहानेवर केलं काय जातं आणि सहान ही जागा असते तरी कुठे? तर सहान ही जागा मुख्य तर गावातील चावडी असते. ते देव वस्तीला असतात, कारण गावाचे ग्रामदेवताचे मंदिर हे दूर जंगलात असते. त्यामुळे गावात सहान ही जागा असते जिथे देव वस्तीला येऊन थांबतात. आणि त्याच सहानेकडे जाताना गावातल्या सुवासनी हळद पिंजर लावून व ओवाळून पालखीचे स्वागत करत असतात. आणि आता पालखी सहाण्यावरती आली आहे. मोठ्या जल्लोषात उत्साहात पालखीचं स्वागत केलं जात आहे. पालखीला आता सहाण्यावरती थोड्या वेळासाठी विराजमान केलं जाईल आणि ह्या वाजणाऱ्या ढोलांच्या तालावरती तुमचे पाय थिरकले नाही तर नवलच आहे. चला तर मग आता पालखी ही सहाण्यावर आली आहे आणि भक्तांनी पालखीचं दर्शनही घेतलं आहे. आत्ता वेळ झाली आहे भद्रेच्या होमाची. भद्रेच्या होमासाठी आणला जातो तो होळीचा माळ. आणि होळीचा माळ आणण्यासाठी दूर जंगलात जाऊन एक असे आंब्याचे झाड शोधले जाते ज्याच्या फांद्या जास्त पसरलेल्या नसतील व तो उभा असेल. सो तो आणण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत दूर जंगलात. होळीचा माळ हा तोडल्यानंतर एका साईडला पाडला जातो. त्यानंतर गावातले सर्व ग्रामस्थ व मंडळी मिळून त्याला त्या जंगलाच्या बाहेर आणतात. बाहेर आणल्यानंतर त्याला गावाकडे नेलं जातं. फक्त त्याला गावाकडे नेलंच जात नाही तर त्याला नाचवत उडवत गावाच्या दिशेने आणलं जातं. ज्या प्रकारची रेटारेटी चाललेली असते ते माझ्या जीवनातला पहिलाच अनुभव होता. तो पाहून तर मी अगदी खुश झालो होतो. माझ्या तोंडात काही शब्दच नव्हते बोलण्यासाठी, कारण अशी होळी मी पहिल्यांदाच पाहत होतो. असंच एकदम मजा करत व एकामेकांच्या दिशेने रेटत व उत्साहाने नाचवत होळीच्या माडाला घेऊन आणलं जातं ते होमाच्या ठिकाणी. व त्या ठिकाणी माडाला उभं करून त्याची विधिवत पूजा केली जाते.
आता होळीचा माळ तर आणून झाला होता. आता वेळ झाली होती होमाच्या तयारीची. जोपर्यंत होळीचा माळ आणतात तोपर्यंत गावातील काही मंडळी मिळून होमाची पूर्ण तयारी करत असतात व होम उभा करतात. होम उभा होईपर्यंत खूप वेळ जात असतो, कारण होम हा मुंबईतल्या होणाऱ्या होळीच्या 5 ते 6 पट असतो. म्हणजे मुंबईत पाहणारी होळी ही खूपच छोटी असते. त्या बदल्यात गावाकडे खूप मोठ्या प्रकारे होम केला जातो आणि ह्याच होमाला भद्रेचा होमसुद्धा बोललं जातं. गावातली मंडळी मिळून हा होम तयार करत आहेत. एकावर एक लाकडं रचली जात आहेत. आणि एकदा लाकडं लावून झाली की त्याभोवती लावला जातो हा सुकलेला चारा किंवा पेंडा असं बोलू शकता तुम्ही. जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासोबत हा उत्सव पाहत आहात म्हणजे तुम्ही पण शिमग्याच्या या रंगामध्ये रंगले आहात. आणि आता समस्त गावकरी आणि ग्रामस्थ हे जमले आहेत होमासाठी. पूर्ण तयारी झाली आहे. पालखी सानेवर आणली आहे. होमसुद्धा बांधून झाला आहे आणि होळीचा माळसुद्धा आणला आहे. तर आता वेळ झाली आहे पूजेची. चला पाहूया कशी विधिव्रत पूजा केली जाते ते. प्रथम तर होळीच्या माळाला हळद पिंजर लावून त्याची पूजा केली जाते आणि नंतर मग होमाची पूजा केली जाते. आणि सर्व पूजा करून झाल्यावरती आता वेळ झाली आहे देवाला घारानं घालण्याची. तर समता वेळी वाकडी बा इथं पूजा केलेली आहे ते आपली मान्य करून घे. आज तुझे काय मागं पुढं काही झालं असेल तर बा लेकरांना बा समाजना ठेवाय. काही अखंड बा चतुर्थमाई तसं होमासाठी आलेले आहे. काही सगळ्यांकडून काही चुका होती त्या लेकरांना आपल्याला सगळ्यांना बा चुका माफ करायच्या आहेत. आज इथपासून तर लेकरा मुंबई पर्यंत जिकडे तिकडे राहणारे आहेत तिकडून बा इथं तुझ्या होमासाठी इथं आलेले आहेत. अगदी त्या लेकरांपासून तुझा आपला ताट चांगल्या प्रकारे आपला करून घे आणि अखंड चतुर्थीमेला आपले सुखाची संभाळ. एकदा का गारानं घालून झालं की मग पुन्हा एकदा ढोलाच्या तालावर होमाभोवती फेऱ्या मारल्या जातात. पण ढोल हा सर्वीकडे कॉन्स्टंट आहे. मी तुम्हाला बोललो होतो ना की ढोल हा शिमग्याची शान आहे. त्याशिवाय मज्जा तर नाहीच आहे. असो, आता होमाभोवती 5 फेऱ्या मारल्या जातील आणि मग होम लावला जाईल आणि सुरू होईल फाल्गुन त्रयोदशीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत चालणारा कोकणातला लाडका उत्सव शिमगा, ज्यात ग्रामदैवत स्वतः भक्तांच्या घरी जाऊन पाहुणचार करतील. असं कधी ऐकले आहे का की देव स्वतः भक्ताच्या घरी गेले आहेत? नाही ना. मग हे पाहण्यासाठी कोकणात यावेच लागेल.
चला तर मग आता ह्या व्हिडिओ पुरता रामराम बोलतो, पण कुठे जाऊ नका. पुढचा एपिसोड हा धमाल असणार आहे. होळीत होणारी मजा आणि जेव्हा पाहुणचार करायला देव आपल्या भक्तांच्या घरी येतात तेव्हा काय मजा असते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ.